जय श्री कृष्ण. मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर इकडे बघा लसूण शेंगदाण्याची चटणी तयार आहे. अगदी एवढी ओली झाली आहे की तिचा लाडू असा बांधून ठेवू शकतो. तर अशा प्रकारे चटणी एकदा बनवून ठेवा तुम्ही. खूपच चटकदार आणि चविष्ट अशी लागते. तर ही चटणी एक प्रकारची करून ठेवली तर अनेक प्रकारे हिचा उपयोग होतो. तर ही तुम्ही गरम भाकरी बरोबर खाऊ शकता. गरम भाकरी करायची, त्याच्यावरती चटणी घ्यायची, थोडंसं कच्चं तेल टाकायचं. वाह, एकदम भारी. कैरी तोंडी लावायला लोणचं किंवा कैरी कांदा घ्यायचा. खूप भारी लागते ही चटणी. एकदा करून खाऊन बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. तर याच्यामध्ये भरपूर लसूण वापरलेला आहे, त्यामुळे एकदम गोळा होतोय चटणीचा. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा, तुम्हाला आवडेल. तर ह्या चटणीसाठी काय काय साहित्य घेतले, तसेच कशा प्रकारे आपण ही केली आहे, तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच मैत्रिणींनो, माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा. तर इकडे बघा, सुंदर अशी ही चटणी बनवून झालेली आहे. झणझणीत, चटकदार, दिसायला पण खूपच छान दिसते. तर ही चटणी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर बघा, मस्त झालेली आहे. चला तर आपण कशा प्रकारे केली ते पाहूया. तर इकडे मी सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, थोड्या तिखट आणि थोडी काश्मीरी मिरची घेतलेली आहे. अगदी वाळवून घेतलेल्या मिरच्या आहेत त्या. तसेच अर्धी वाटी लसूण घेतलेलं आहे. 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत भाजून साल काढून, आणि अर्धी वाटी जिरं घेतलेलं आहे. थोडंसं गरम केलेलं आहे कढईमध्ये जिरं, त्यामुळे बारीक वाटलं जातं. तर मिरच्या, शेंगदाणे आणि जिरे, थोडंसं मीठ टाकून आपण हे पहिलं बारीक करून घेणार मिक्सरला. आणि बारीक केल्यानंतर मग आपण लसूण टाकणार आहोत. तर ही अशा पद्धतीने केलेली चटणी खूपच चवीला छान लागते. आता हा खूप सारा लसूण आपण याच्यामध्ये टाकणार. या लसणामुळे चटणीची चव अगदी अप्रतिम होते. तर आता भरपूर लसूण टाकून आपण याला परत मिक्सरमध्ये, थोडीशी मी इथे चवीनुसार साखर टाकलेली आहे. या साखरेमुळे चटणीची चव अप्रतिम होते. अगदी थोडीशी टाकलेली आहे. साखर आणि लसूण टाकून परत बारीक करून घेतलेली आहे. तर आता परत एकदा छान मिक्स करून पुन्हा अजून एकदा फिरवून घ्यायचं. त्यामुळे चटणी जी आहे ते एकदम एकजीव होणार आणि छान तिचा गोळा बनणार आणि ओलसरपणा येणार. तर याच्यामध्ये आता थोडंसं आपण तेल टाकायचं. तेलामुळे ह्या चटणीला चव भारीच लागते. तर आता तेल टाकून परत वाटून घेतले. तर आता बघा, एकदम छान अशी ओलसर झालेली आहे. तर आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. तर एकदम भारी झालेली आहे चटणी. लसणाचा फारच घमघमाट सुटलेला आहे. ही जी चटणी आहे ना, आरोग्यासाठी पण चांगली आहे आणि चवीला तर खूपच छान आहे. तुम्ही एकदा नक्कीच करून बघा आणि खाऊन बघा. तर बघा किती ओली झालेली आहे, तिचा अगदी लाडू बनतोय. तर अशा पद्धतीने मी याचे 2 लाडू बनवून भरणीमध्ये ठेवून देणार आणि पाहिजे तेव्हा थोडी थोडी ही चटणी घ्यायची. अशा पद्धतीने लाडू बनवून ठेवला की खूप दिवस ओलसर राहते, आणि अशी सुट्टी ठेवली तर ते सुकली जाते चटणी. तर बघा, मस्त लाडू बनतोय तिचा. वाह, कलर पण खूप छान आलाय. मिरच्या ज्या आहेत त्या अर्ध्या तिखटवाल्या घेतलेल्या आहेत आणि अर्ध्या साध्या कमी तिखटवाल्या घेतलेल्या आहेत. त्यामुळे चवीला खूप छान लागते. 2 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी इथे. वा, मस्त लाडू बनवून झाला आहे. बघा, हाताला पण तेल लागतं एवढं. शेंगदाण्याचं पण तेल सुटतं, तसेच लसणाचा पण ओलसरपणा
आणि मी थोडंसं तेल टाकलं आहे, त्यामुळे चटणी एकदम भारीच झालेली आहे. तर नक्कीच तुम्ही या प्रकारे करून बघा. तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि खात राहा. आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. वा, सुंदर. आता हे भरणीमध्ये भरून ठेवूया. तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारे करून बघा.